नमस्कार मंडळी कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निर्णय झाला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या केवायसी सुद्धा केल्या होत्या। परंतु केवायसीची जी काही रक्कम असेल, कर्जमाफीची जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा केली जाणार आहे, नवीन कर्ज आपल्याला कधीपर्यंत मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुमची केवायसी करत असताना काही अडचणी येत असतील तर ह्या अडचणी कशा पद्धतीने आपल्याला दूर करायचे, संपूर्ण माहिती अक्षरशः आपल्याला सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत आपल्याला समजून घ्यायचे। नक्की चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निर्णय झाले त्या निर्णयाच्या अभावी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या केवायसी प्रक्रिया सुरू झाल्या, केवायसी सुद्धा झालेल्या आहेत। परंतु केवायसीची जी काही रक्कम असेल, कर्जमाफीची जी काही रक्कम असेल ती कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल अशा पद्धतीच्या काही बातम्या, अशा पद्धतीच्या काही न्यूज आपण बघितलेल्या असतील आणि कदाचित आपल्याला सुद्धा वाटलं असेल की कर्जमाफीचे पैसे हे कधीपर्यंत जमा केले जाणार आहे। आणि अक्षरशः आजपासून कर्जमाफीची जी काही रक्कम असेल, ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या केवायसी केल्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले आहे। परंतु या पैशाचा आपल्याला काही लाभ नाही, ते पैसे आपल्याला सध्या वापरता येणार नाही। आता अनेक शेतकऱ्यांच्या केवायसी करत असताना त्या ठिकाणी फार्मर आयडी जोडलेला नाही, मग फार्मर आयडी जोडलेला नाही त्या कारणाने आपल्या केवायसी होत नाहीत किंवा केवायसी करता येत नाही किंवा आपली जी काही प्रक्रिया असेल ती होत नाही। अशा शेतकऱ्यांना जे काही फार्मर आयडी असेल ती व्हेरीफाय करायची। व्हेरीफाय जरी तुम्हाला नाही करता आली तर हरकत नाही, जे काही फार्मर आयडी जोडल्या नव्हत्या अशा देखील शेतकऱ्यांच्या आता केवायसी सुरू झालेल्या आहेत, आपण केवायसी करू शकता। त्याचबरोबर तुमचं बँकेचं कर्ज नवीन परत कधी मिळणार हा देखील मोठा प्रश्न आहे। बँकेचं कर्ज आता लवकर सुरू केले जाईल, कारण तर जे काही बँकेच्या केवायसीच्या प्रक्रिया आहेत ह्या केवायसीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे काय, जर आपलं बँकेची केवायसी केली आणि केवायसी रक्कम किंवा व्याजाची रक्कम ही आपल्या खात्यावरती जमा केली जाणार आहे, त्याच्या माध्यमातून जे काही रक्कम असेल वित्त विभागाच्या माध्यमातून जी काही परदेशी समिती यांच्या माध्यमातून समिती गठीत केली होती त्या समितीच्या माध्यमातून आजपासून पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले, ते पैसे आपल्या खात्यावरती जमा सुद्धा होत आहेत। त्यानंतर आता बँकेचं कर्ज आपल्याला कधी मिळणार असा तुमचा प्रश्न असेल। बँकेचं कर्ज सध्या तरी आपल्याला मिळणार नाही, कारण तर जी काही बँकेची कर्जमाफीची प्रक्रिया असेल ती जोपर्यंत होत नाही नवीन बँकेचं कर्ज आपल्याला दिलं जाणार नाही। जर तुम्ही आतापर्यंत कधीही कर्ज घेतलं नसेल, तुम्ही जर नवीन शेतकरी असाल, तुमची जर जमीन फोडलेली असेल किंवा आपण नवीन खरेदी केली असेल तर अशा शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज सुरू झालेले आहे, ते कागदपत्र तुम्ही घेऊ शकता। कागदपत्र द्या, बँकेत जा आणि मॅनेजरला भेटून आपलं बँकेचं कर्ज परत मिळवू शकता, त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। परंतु जर तुम्हाला बँकेचं कर्ज माफ झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना काही दिवस थांबावे लागणार आहे, त्यानंतर बँकेचं कर्ज आपल्याला दिलं जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचं अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। जय शिवराय।